जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। काँग्रेसशी 25 वर्षे एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याचा आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश। संगमनेरमध्ये 25 वर्षापासून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते व काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले मजहर शेख यांनी आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे। संगमनेर शहरातील भारतीय जनता पार्टीचे नेते जावेदभाई जागीरदार यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे। यावेळी माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार, राहुल भोईर, बबलूभाई काजी, कुरणगावचे निसारभाई शेख, शाकीर मस्तान, राजू चौधरी, गुलाम सरवर कुरैशी यांच्यासह माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, माजी नगरसेवक किशोर पवार व आदी मान्यवर उपस्थित होते। काँग्रेसचे अनेक दिग्गज कार्यकर्ते महायुतीत सामील होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। त्यामुळे संगमनेरच्या राजकारणात मोठा खलबत सुरू असल्याचं समोर येत आहे। सलीम शेखचा प्रतिनिधी हुसेन पटेल। प्रिय आमदार माननीय अमोल खताळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि तसंच आमचे मित्र जावेदभाई यांच्याबरोबर मागील 20-25 वर्षापासून एक ऋणानुबंध राहिलेला आहे आणि प्रत्येक वेळी ज्यावेळेस राजकीय घटना घडामोडी घडत असतात त्यावेळेस जावेदभाईंशी राजकीय विषयावर वेळोवेळी आपण चर्चा करत असतो, त्यांच्याशी आपली वैचारिक देवाणघेवाण होत असते। तर अशा वेळी जेव्हा संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झालं त्यावेळेस एक मनात हे होतं की आपण ज्या पक्षाबरोबर इतक्या वर्षापासून काम करतो तो पक्ष खरोखर पुरोगामी विचार घेऊन चालतोय। म्हणजे मागील काही काळामध्ये मला असे अनुभव आले की आपण ज्या विचाराबरोबर राहतोय तो विचार खरोखर पुरोगामी आहे का आणि आपण ज्या विचारासाठी तळमळ करतो, झटकायचा प्रयत्न करतो, तर या सगळ्या गोष्टीचं अवलोकन केल्यानंतर मला असं वाटलं की आपण खरं म्हणजे राजकारणाचा जो मूळ विचार आहे म्हणजे विकासाचं जे राजकारण आहे म्हणजे पुरोगामी विचाराच्या आडमध्ये पुरोगामी विचाराबरोबर आपण राहतो, पण खरोखर तो पुरोगामी विचार आहे का हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर समजल्यानंतर मला असं वाटलं की आज आपण मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश करायला पाहिजे आणि अमोल खताळ हे ज्याप्रमाणे काम करतात म्हणजे त्यांचा जो अजेंडा आहे विकासाचा अजेंडा आहे आमदार साहेब यांचा जो विकासाचा अजेंडा आहे त्या अजेंड्याबरोबर राहिलं पाहिजे हा विचार करून आणि जावेदभाई आणि आपले समविचारी मित्रांशी चर्चा केल्यानंतर मला असं वाटलं की आपण शिवसेनेबरोबर गेलं पाहिजे आणि शिवसेनेबरोबर गेल्यानंतरच आपल्या समाजाचं म्हणजे काम आपण करू शकतो आणि आपल्या भागामध्ये विकास करू शकतो। दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली की जे लोक समाजवाद म्हणून आणि समाजाच्या नावावर राजकारण करतात ते लोक खरोखर समाजाच्या प्रश्नावर बोलतात का, म्हणजे ज्यावेळेस भूमिका घ्यायची वेळ येते त्यावेळेस ते भूमिका घेत नाहीत आणि कसकाऊपणा करतात। तर असे वेगवेगळे अनुभव आल्यानंतर मी निर्णय घेतला की आपण माननीय आमदार अमोल खताळ यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये काम करावं। या सर्व प्रक्रियेमध्ये आमचे मित्र जावेदभाई जागीरदार तसेच आपले मित्र राहुल भोईर यांनी खूप मदत केली आणि या प्रवाहात सामील झाल्यानंतर मला एक चांगला आनंद मिळतो आहे, म्हणजे समाधान आहे की आपण मुख्य प्रवाहात राजकारणाच्या प्रवेश। संगमनेरातील मुस्लिम समाजाच्या तरुणांमध्ये ज्यांचे कामाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली असे मजहरभाई गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले। मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न असतील त्यामध्ये स्वतः त्यांनी हिरिरीने लक्ष देऊन वेळोवेळी ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला। परंतु ज्यावेळेस त्यांना आता आमची चर्चा झाल्यानंतर राहुल भाऊ असेल जावेदभाई असेल यांच्या माध्यमातून एक त्यांच्याबरोबर चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी विकास कामाचा जो आम्ही महायुतीच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये जे परिवर्तन झालं आहे त्या माध्यमातून जे कामाचा धडाका सुरू आहे आणि हे काम करताना आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता जे काम करतो त्या कामाच्या आणि प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आत्ता त्यांचा नुकताच आपल्या शिवसेना या परिवारामध्ये महायुतीमध्ये त्यांचा प्रवेश होऊन आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे। त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने मजहरभाईंनी युवकांचं संघटन शहरातील विविध प्रश्नांसाठी केलं आहे
त्या माध्यमातून विविध प्रश्न मार्ग लावण्यासाठी ते प्रयत्न करताना त्यांना बऱ्याच वेळेस अपयश आलं, परंतु निश्चित मजहर भाई, मी तुम्हाला शब्द देतो, जावेद भाई असेल, राहुल असेल किंवा आमचे सर्व सहकारी असेल, तुम्ही आज आमच्या परिवारामध्ये आल्यामुळं तुमच्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी आम्ही सुद्धा पूर्ण आपल्याला सहकार्य करणार आहेत। आपल्या भागातीलच जो गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला विषय आहे, ज्या संदर्भात जावेद भाई आणि मी स्वतः सुद्धा STP प्लॅनच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मी येऊन स्वतः पाठिंबा दिला होता एक कार्यकर्ता म्हणून, आणि आता सुद्धा मी आपल्या सर्व बांधवांच्या बरोबर आहे। जे आपल्या सर्वांचं म्हणणं राहील त्यानुसारच STP प्लॅन संदर्भातला निर्णय येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपण घेणार आहे। आणि ज्या पद्धतीने काही लोकांनी मुस्लिम समाजाला फक्त निवडणुकीत राजकारणापुरता वापरण्याचा जो प्रकार केला होता, तो निश्चित मजहर भाई अनुभव घेतील आणि त्या माध्यमातून मजहर भाईंचा आदर्श घेऊन अजून मुस्लिम बांधव सुद्धा आमच्याकडे विकासासाठी निश्चित सहभागी होतील याची मला खात्री आहे। आमदार साहेब, आजच्या या पक्षप्रवेशामुळे निश्चितच संगमनेरमध्ये जे पुरोगामी विचारसरणीचे लोक आपल्या पक्षामध्ये अर्थात थोडक्यात तुमच्या पक्षामध्ये जे प्रवेश करताय, काय असा फॉर्म्युला वापरला गेला तुमच्याकडून ज्यामुळं पुरोगामी विचारसरणीचे 25-25 वर्ष जुने असे कार्यकर्ते त्या पक्षाला सोडून तुमच्याकडे येण्याचं धाडस करताय? निश्चितच आमची भूमिका ठाम आहे। आम्ही कुठल्याही समाजाचा, कुठल्याही व्यक्तीचा राजकारणासाठी वापर करणार नाही, वापर करत नाही। त्यामुळं आम्ही जे काही काम करतो, हे काम करताना निवडणूक झाल्यानंतर राजकारण सोडून द्यायचं असतं आणि विकासाच्या कामामध्ये सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचं असतं। आणि ज्या पद्धतीने मी मगाशी सांगितलं का संगमनेरमध्ये मुस्लिम समाजाचा मताच्या राजकारणासाठी जो फक्त वेळेला वापर केला गेला, त्या वापरामुळं कुठेतरी निश्चितच हे तरुण वर्ग जो आहे हा कुठेतरी व्यतीत होता। पुरोगामी विचार म्हणून, जसं मजहर भाई मगाशी सांगितलं का पुरोगामी विचार म्हणून ते काम करताना त्यांचं एक रूप वेगळं होतं, पुरोगामी दाखवायचं वेगळं होतं आणि काम करण्याची पद्धत एक वेगळी होती। त्यामुळे कुठंतरी ना पुरोगामी विचार सांभाळला जात होता, ना आपल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं जात होतं। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये निश्चित परिवर्तन झालं असेल आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असेल, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील असेल, यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये काम करताना सर्व समाजातील घटकांना, जे तरुण ज्यांना सामाजिक कामाची आवड आहे परंतु सामाजिक काम करताना कुठेतरी त्याला राजकारणाची जोड लागते आणि ती राजकारणाची जोड देण्याचं काम आमच्या माध्यमातून जावेद भाई असेल, आमची सर्व टीम असेल, त्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।